सो हे गाईज कसं काही बाबा ऐकणारे पब्लिक चॅनल नवीन असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा. गाईज फायनली सो गाईज फायनली नवीन व्हिडिओ घेऊन आलो. नवीन व्हिडिओ आहे. आज आपण सगळ्यात वेगळं करायचं आहे. आज आपण MC स्टॅन वर्सेस एमिवेची बीफ मी एक्सप्लेन करणार आहे. जी गोष्ट मला माहिती आहे, जी गोष्ट काय लोकांना माहिती नाही, काय लोकांना माहिती आहे. सो मला बोलतील परत की यार तेच व्हिडिओ घेऊन नाही. ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्या गोष्टी काही लोकांना नाही माहिती. सो आपण बीफ एक्सप्लेन करणार आहोत की बीफ कशी झाली आणि बीफचं एंड काय आहे, की ती पुढे चालू राहणार आहे की नाही, आय डोंट नो, होऊ पण शकतं. सो आपण त्यावर रिॲक्ट करू की बीफ कशी आणि कशी चालू झाली. तो हा एक सायफर होता. हा सायफर होता मुंबईमध्ये चालू होता सायफर. तेव्हा स्टॅन आलेला. स्टॅन बघा ना म्हणजे एकदम म्हणजे पुण्यावरनं आलेला हिपहॉपसाठी. सायफर तेव्हा पुण्यामध्ये एवढे नव्हते होत, मुंबईमध्ये होते. तर सायफरसाठी तो पुण्यावरनं आलेला. फुल ड्रेसिंग बिसिंग बघताय ना त्याची, फुल तेव्हा फुल बघा ना, ड्रिप बिप मारलेली, टुपाकचं टी शर्ट फुल लॉंग. आणि पाठीमागे आपल्या MC स्टॅन बोलतो, एमिवे आहे, योकू आहे आणि MC तोडफोड आहे. MC तोडफोडच आहे ना, हे बघा बघताय ना तुम्ही. एमिवे बघा चष्मा काढून, त्याच्या बाजूला योकू आहे. योकू डेंजर दिसता पहिला. तर तो असा सीन झालेला की आता काय माहीत नाही, काही एमिवे बोलतो आम्ही असं काय बोललोच नाही. सो MC स्टॅन रॅप करत होता. MC स्टॅनचा वर्स ऐकू आपण, म्हणतो पुढे रॅपिंग. इसमें क्या गलती है? ओके ठीक आहे. सो असं सीन असं झालेला की सायफर होता, MC स्टॅन स्पीड करतोय, तर एमिवे आणि योकू एकमेकांशी काहीतरी बोलतायत आणि हसले. पण एमिवेचं स्टेटमेंट असं आहे की मी तर काय त्याला असं बोललो नाही, पण स्टॅनला वाटलं तो मला बघून हसतोय, त्यामुळे स्टॅनने समझ मेरी बात को रॅप काढला. जो आता पुढे आहे, तेरे मुंह पे तू है मामा पादरा है, बंटा कर पब्लिक को मजबूत तू चूते में काट रहा. मीनिंग नहीं गाने का, सिर्फ लड़की लेके नाच रहा. तूने मेरे को देखा बस टाइम इसलिए हंस रहा. मेरी नोज रिंग मेरी ड्रेसिंग देखे हंस रहा. मेरे को क्या देख रहा, जरा खुद को तू देख. ध्यान हटा जरा आंटी से, खुद को तू देख. कितना है खची तू, कितना है फेक. खुद को देख, तेरे जैसे मिलते मुझको ठेका पे आने का. खुद रहता फ्लैट में और बसता तू मुसलमान, तू कुत्ता ने नल्ली वाला लड़का, तेरे को लगता पतंजलि. जरा पीछे घूम. अरे तेरी गांड जली तो जली, बोलो किसी गांड जली. हाथ खड़े करो किसी गांड जली तो जली. बोलो मुंह पे मेरे जली तो जली. बोलो हाँ मेरी जली. एमिवे बचका. ओके. सो ह्यानंतर जसा हा रॅप काढला, हे पाठीमागे जरा वाचतंय, हे जरा ॲडजस्ट करा, म्हणजे हे 10 दिवस आमच्याकडे चालू आहे. सो थोडं ॲडजस्ट करा. सो असं झालं की त्याच्यानंतर MC स्टॅनने हा डिस काढला, तेव्हा एमिवेने कडक बनमध्ये रिप्लाय दिलाय. हे कोणाला माहिती नाही मोस्टली. कडक बन हे गाणं आहे ना एमिवेचं, त्याच्यात MC स्टॅनला त्याने रिप्लाय दिलाय बघा, पण नाव नाही घेतलं. चल दे गंदा तेरा गाना, खोटाय बनटाय करके ये बचकाना बनता शाना. लो भाई एक और आ गया, इसको भी फेमस करते. चल बोललो ना, तेव्हाच त्याने त्याला रिप्लाय दिलेला. मालूम है ना, नहीं मालूम है तो सुन. कड़क बन मत बन तू ढोकला, सिर्फ पटेली तू मारता है अंदर से खोखला. से बात कम, सीधा पैसा रोकला. तू ट्रिपला बिठाता मैं चलाता बेटा चोपला. मत बन तू ढोकला, सिर्फ पटेली तू मारता है अंदर से खोखला. बातचीत से बात कम, सीधा पैसा रोकला. तू ट्रिपला बिठाता मैं चलाता बेटा चोपला. नहीं गाड़ेंगे एड़े में तेको से फील कर तू मेको. त्याच्यानंतर जसं हे कडक बन रिलीज झालं,
त्याच्यानंतर स्टॅनने वटा सॉन्ग काढलेला. तर वटा सॉन्ग मध्ये स्टॅन बघा काय बोललाय. नहीं गाने आता कसम से मेरे को शांताबाई सुनता और जज करता मेरे जज करता मेरे को हिप हॉप समझता है तेरे को हिप हॉप समझता है ले रे रोतेंगी दाढ़ी डे में बारी घर में बारी सुबह किनारे बनना कारी कर रहा तो तेरा काम भारी जॉर्डन्स के नाम पे तेरे को चप्पल टिकारी याद मेरे को गाने में यारी चल छोड़ डाल रे ममड़ा तेरे घर के ऊपर से गएगे अंग्रेज पर मेरा भारतीय चमड़ा क्या बोलता मामा गलत मेरे को बोलते ये कड़क बन मैं पहले से कड़क तू मरद बन दिला कडक बन आला. नंतर ह्याने वटामध्ये रेफरन्स दिला कडक बनचा. त्याच्यानंतर मग लेजेंडरी डिश झाला और वो कुल्फी हाँ. रैपर का नाम क्या है? MC स्टॅनचा ममडावाला. मोस्टली कोणाला माहिती नाही की कडक बन आणि वटामध्ये त्यांनी एकमेकांना शॉर्ट्स दिलेत ते. MC स्टैन. सुन ममडा चप्पल का चमड़ा को तोड़ूंगा करेंगा मंगड़ा का टंगड़ा मम्मा का जा दूध पी एक काम कर आके मेरा मूड पी बस ना के दिल फाटे पे. फाटे पे और प्रॉब्लेम काय होतो माहिती का, हा पण आर्टिस्ट मला आवडतो माझा मधल्यामध्ये सँडविच होतोय. कोणाची साईड घेऊ काय असतं हिपहॉपमध्ये बीफ तर असतेच, तो कल्चरच तसा आहे. सो कोणती साईड घेऊ नाही शकत आपण, पण आपली मतं मांडू शकतो बस. स्टैन तू मेरे छाटे पे तेरे जिससे जितने लोग सोच रखते हैं उन लोग को लटकाऊंगा तराजू के कांटे पे. समझ में आया क्या एलियन के शक्ल के. मैं बचपन से एड़ा तू अब ठीक आहे. जसा समझ में आया क्या ड्रॉप झालं समझ में आया ड्रॉप झाला तेव्हा MC स्टॅन कोणी एक्सप्लोर झाले सगळे एक्सप्लोर झाले. मी पण तेव्हाच बघितलं MC स्टॅनला. वटा सॉन्ग मी पहिलं बघितलं सर्च करून, ते वटा सॉन्ग मला आवडलं. बोललो हा आपल्यातली स्लँग आहे. सो त्याच्यानंतर एकदम युनिक डिश ड्रॉप झाला खुजामत. तेव्हा सगळे हैराण बोलले, अर्धी लोक बोलले काय छपरी आहे काय हे ते पण त्याचा तो फास्ट वर्ड सगळ्यांना आवडला. नंतर त्याचा बीट सगळ्यांना मला आवडला बाय. और क्या रे बुल्लू बटर क्या बोलते फिर रहा तू स्टैंड ठस गेला डेंजर है मालूम है ना नहीं. और क्या बोले मेरे से नेजी सीखे ले तुम लोग ने मुंबई फाइनेंस से सीखे ले तुम जाके पी के ले समझ में आएगा जादू आपको. और क्या बोले कौन है वो कुल्फी रैपर के ले मेरे को नहीं जानता तू. अगर मेरे को नहीं जानता तो फिर मेरा ऐसा रुमाल काहे को बांध रहा रैग हमारा हिप हॉप है. और सुन पतंजलि मैं तेको लास्ट टाइम बोल रहा हूँ हम खाने पीने के नाम मत लेते जगह में, नहीं तो मैं भी क्या भी काकड़ी बिकड़ी बोल रहा हूँ. बस माँ मुझे स्टैंड दिख रहा है माँ मुझे हिप हॉप समझ रहा है माँ मम्मा को बोलो बोर्नविटा मिला. जानने के लिए सुनना मला हा पर्सनली ड्रॉप आवडला. स्टँडचा पर्सनली आवडला. ओके तो तू पण शेक और मैं भी हूँ शेक दोनों बाय बाय लेकिन तेको हर चीज की लगी लिगाई जरा समझ मेरे भाई तुझे बहुत अच्छा मेरी माँ मेरे को खाने में हिप हॉप खिलाए तेरा हिप हॉप से संबंध नहीं दूर तक आए तेरे बाप का था आइडिया देख और बनता है प्रतिगत गाना जगह और बनता है से ममड़ा पे कैसे तुम्हारे वटा तू पूछी देख भाई धमकी समझ सब कुछ है भाई अपन गरज ने भाई अपन चरस में हाय एक चिल्लम के शूट में तुम होरे लेठा. अरे अलते में सो ह्याच्यानंतर एमिवेने ह्याच्यात रिप्लाय दिला. कधी जेव्हा स्टॅन आणि एमिवेची एक्स एकत्र होते म्हणजे टचमध्ये होते हे करत होते फुल चिलॅक्स करत होते ना, तेव्हा एमिवेने मालिकमध्ये त्याला सब्लिमिनल स्नेक डिस केलाय. हे कोणाला माहिती नाही. नीट आहे का. जेव्हा कधी एमिवेची एक्स आहे ती मुक्ता ती स्टॅन बरोबर चिलॅक्स करत होती तेव्हाची गोष्ट आहे. अरे बोलते मैं राफे कवाली सब शाने खड़े ले कोई नहीं देता ताली. हाँ तेरे से बेटा वो नहीं पटने वाली तो समय की खोटा कर राबे मवाली. घर वालों से खारे ला गाली इज्जत की माँ की आंख नाक में भी बाली. जेब में है नोट वो भी है जाली क्या करे कोट सुनवाइए जारी अपने को समझ नहीं आ रही बातें सुना दूंगा ऐसी जो भेजे पे भारी. गुलाब का हरी पत्ती कच्ची सुपारी टपरी पे बचपन से भारी मालिक का मैं भी आभारी. आसपास वाले लेकिन करे मगजमारी तो फिर क्यों तो मारा मारी वाले बात पे फसले मैं तो बात भी ना करूँ. आजाद इंसान किसी बात से न डरूं माँ बाप से डरूं खुदा से खुश मैं तो करूँ जो भी दिल में आ रहा. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टॅनने नुसता पैशामध्ये आता एमिवेला वाटतंय की त्याने मला डिस केलं. तर स्टॅनने स्टॅन बोलतो मला डिस करायचं असेल तर मी प्रॉपर नाव घेतो, पण एमिवेला वाटलं नुसता पैशामध्ये त्याला डिस केलं गेलेलं आहे. सो आता मला पण माहीत नाही की स्टॅनने केलंय की नाही केलं, कारण स्टॅन सरळ बोलतो मी नाव घेऊन डिस करतो. तो खूप वेळा बोलला लाईव्हमध्ये, पण ह्याचा रिप्लाय एमिवे देतो. ऐका काय बोलतो.
नुसता पैसा डिस मत कर मैं मारता घरदार ये डिस कर रहा गांडो इसका विशेष करता देखो दिखना पसंद है रे ब्रो मैं शाटने दिखता तो आए गले रुक तेरे बीच लिखता मैं अभी बड़े बड़े लोगों में उठता बैठता और तू शेमड़े किधर तो बन फुकते बैठता देखो स्कोर करने पैसे नहीं मैं हंसते छुटता मेरे को मालूम मेरे ब्रो तू मेरे को कॉपी करता तू पहले से केले भोंडा दिखता देखो पहले पन बोला था तू भोंडा लिखता फिर क्या काजू पिस्ता सीधा गांड में घुसता मैं सिर्फ गाना लिखता सिर्फ नोटा गिनता तू मेरा फैन नहीं है ब्रो लेकिन शो पे दिखता तू लाइक करता लौड़े फोटो खुद का मैंने मारता सुटता मैं मेरी माँ का सुनता सिर्फ कौन नहीं सुनता तुम क्या अपन सुनता गिनता उतना हफ्ते में हां ठीक आहे. नुसता पैसा जसं बोलला तर ह्याच्यात मला पण पर्सनली असं वाटत नाही की तो एमवेला बोललाय, कारण की तेव्हा ह्याच्या होमीजला तो बोलत होता असं मला वाटतं पर्सनली, की तो त्याच्या होमीजला बोलतो ज्याचे म्हणजे त्याचे पर्सनल जे त्याच्या टचमध्ये ते त्यांनी त्याच्यावर त्यांनी काय केलं त्यांनाच माहिती. सो तो त्याच्या होमीजला शिव्यात घालत असतो. तो बोलतो माझे मित्र नाही येते हे ते. तर मला वाटलं की तो त्याच्या पुण्याच्याच साईडवाल्यांना डिस करतोय असं मला पर्सनली वाटतं, पण एमवेला वाटलं की तो त्याला बोलतो, त्यामुळे एमवेने हे गाणं काढलं. गिनता उतना हफ्ते में दारू पी के उड़ाता मिंटा कौन बड़े बड़े लोग सब बड़ी बड़ी ब्रो सबसे बड़ा मेरा रब त्यामुळे तो पैसे दाखवते. से बड़ा कोई नहीं तेरे फैंस खुद तरस करे तेरे पे अच्छा हुआ डायरेक्ट शॉट नहीं लिया तूने मेरे पे पैरों पे पाए लगा हाथों पे चूड़ी घुमा के क्या बात करता रे 50 की पूरी दिसंबर के देगा तो पड़े ठंड बारिश पड़े कोल्ड होगा जाम इनका में मेरे लिए कंपटीशन नन मेरे ऑफ टॉप 5 एंड आई एम स्टिल नंबर 1. बघितलं स्टॅनने तरी डिस नाव नाही घेतलं, पण एमवेला वाटलं की स्टॅनने सबलिमिनल एमवेला घेतले, त्यामुळे त्याने पैसा दाखवला आणि 50 की फुडी पण बोलला. गिनता उतना हफ्ते में दारू पी के उड़ाता मिंटा बड़े बड़े लोग सब बड़ी बड़ी ब्रो सबसे बड़ा मेरा रब उससे बड़ा कोई नहीं तेरे फैंस खुद तरस करे तेरे पे अच्छा हुआ डायरेक्ट शॉट नहीं लिया तूने मेरे पे पैरों पे पाए लगा हाथों पे चूड़ी घुमा के क्या बात करता रे 50 की पूरी भर के देगा तो पड़े ठंड बारिश पड़े कोल्ड होगा जाम इनका में आ मेरे लिए कंपटीशन नन मेरे ऑफ टॉप 5 एंड आई एम स्टिल नंबर 1 दिसंबर के देगा तो पड़े ठंड बारिश पड़े कोल्ड होगा जाम इनका दिस में आ मेरे लिए कंपटीशन नन मेरे ऑफ टॉप 5 एंड आई एम स्टिल नंबर 1 करके पार्सल करू ले आओ जब. ठीक आहे. ह्याच्यानंतर सगळं स्टॉप झालं, काही दोघांकडून रिप्लाय वेगळा नव्हता. सो जेव्हा MC स्टॅन बिग बॉसमध्ये गेला आणि ॲज अ रॅपर सगळ्या रॅपर्सने MC स्टॅनला सपोर्ट केला, तेव्हा एमवेने पण सांगितलं की माझा पण ह्याला सपोर्ट आहे, जे काही ज्या पाठच्या गोष्टी झाल्या असतील त्या विसरूया आणि माझ्याला सपोर्ट आहे. तर आणि तेव्हा स्टॅन पण हे झाला की अचानक, कारण की बिग बॉसमध्ये मोबाईल अलाव नसतो, तेव्हा ते स्क्रीनवर दाखवलेलं सगळ्या रॅपर्स लोक त्याला सपोर्ट करत होते एमवे असं स्टॅनला. त्याच्यानंतर MC स्टॅन जसा बिग बॉसमधून बाहेर आला तसं तो कपिल शर्मामध्ये गेला आणि त्याला कपिल सरांनी विचारलं की तू खुजामत हे कोणासाठी काढलेलं, काय आहे याचा अर्थ काय खुजामत. तेव्हा स्टॅन गडबडीमध्ये बोलला की आता काय कसा बोलला आय डोंट नो. सो तो बोलला की एकाला झालेलं गजकरण झालेलं त्याच्यासाठी काढला. सो आता एमवे बोलला की भाई यार एवढा सपोर्ट करून सुद्धा हा मला डिस करतोच आहे, आणि ते पण त्याने कुठल्या प्लॅटफॉर्मवर बोललाय बघा. सो एमवेला आला राग, सो एमवेने काढला डिस. तो शेवटचा डिस आहे. करके पार्सल करू ले आओ जब थैली नकली है इसको असली कहते नकली लिल बेबी लिल वेन में सीन का तुम करो तो ठीक मैं करूँ तो अश्लीलता. आप प्यार दिया तेको माफी मांगने तूने कॉल किया साफ है तू शर्मा जी के शो पे जाके ढस दिया बख्श दिया लेकिन मैं भूलता नहीं बॉलीवुड एक्टरों के नीचे बनता है झूलता नहीं बेटा वहाँ लटक इधर मत बटक वरना बनता देगा शॉट सीधा उठा पटाक. खुजारा 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 गज करने में तो इसलिए मैं खुजारा खुद पहले आया था खुजारे अब की बार बच कर आना नहीं दोबारा खुजारा 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 गज करने में तो इसलिए मैं खुजारा खुद पहले आया था खुजाने अब की बार बच कर आना नहीं दोबारा. मेरा जादू वापस आ गया. कम अकल के घच करेंगे एलन के शक्ल के इजगार रिंगार फंगा से तू जादू देखो मालूम है ना संडा से तू जादू. अरे कोई प्यार देगा तो फिर प्यार देना वापस सीख चाहिए बीफ तो फिर ले ये सीख कबाब ये रुबाब बंडालों को देना नहीं सब बैठे ले या नवाब अब फिर से आड़े करेंगा तो ढंग से दूंगा जवाब. एवढी त्यांची बीफ चालू आहे. सो मला असं वाटतं की आता स्टॉप केलं पाहिजे आणि दोघांनी कोलॅब काढला पाहिजे. एवढी मजा आहे ना भाई, काय व्ह्यूज जातील, पण बीफ पुढे कंटिन्यू होईल नाही आय डोंट नो. हे वाचते माझ्या डोक्यात जात आहे. वाट लावली माझ्या पूर्ण व्हिडिओची यांनी. सो गाईज हे ॲडजस्ट करून घ्या या व्हिडिओसाठी प्लीज, कारण की मला जसं टाईम भेटतो तसं मी करतो आहे. सो असंच सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर आपण अशी सिरीज मी विचार करतो आहे की आता
कृष्णा जसं अमिवेशचे ज्याच्यासोबत बीफ झाले त्याच्यासोबतचे ट्राय करूया. तो चॅनल नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इंस्टा फॉलो करा, जाऊन फॉलो करा. पीस बाय.